नमस्कार. TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी बघणार आहोत. बघा, केंद्र सरकारने PM किसान योजनेचा जो 19वा हप्ता आहे तो जाहीर केलेला आहे. पण जे आपल्याला राज्य सरकार पैसे देते म्हणजे नमो शेतकरी योजनेचा जो पुढचा हप्ता आहे त्याची तारीख देखील इथे जाहीर करण्यात आलेली आहे. आता नेमके नमो शेतकरी योजनेचा हप्ता आपल्याला कधी भेटेल आणि यासाठी नेमके आपल्याला काय करावे लागेल ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. बघा, जर आपल्याला नमो शेतकरी योजनेचा हप्ता पाहिजे असेल तर आपल्याला त्यांच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यांचे निकष आणि नियम नेमके कोणते तेच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून काय होईल की पुढचा नवीन व्हिडिओ आला तर तो लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला, आता वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघण्यासाठी आपण ते स्क्रीनवर आलेलो आहे. नमो शेतकरी योजनाचा 2000 रुपये या दिवशी मिळणार, तारीख जाईल. तर बघा, जे आपल्याला मुख्यमंत्री देतील म्हणजे आपल्या महाराष्ट्राची जी योजना आहे नमो शेतकरी योजना, या योजनेअंतर्गत आता 2000 रुपये आपल्याला या दिवशी भेटणार आहे. आता कोणत्या दिवशी आपल्याला हे पैसे भेटणार आहे, जसे की आता PM किसान योजनेचा हप्ता जाहीर झाला तो आपल्याला 19 फेब्रुवारीला भेटणार आहे. पण आपल्याला नमो शेतकरी योजनेचा जो पुढचा हप्ता आहे तो कधी भेटणार आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. बघा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि आनंददायी बातमी समोर आलेली आहे. शिंदे फडणवीस सरकारने नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. या योजनेअंतर्गत PM किसान योजनेचे लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांना 2000 रुपयांची अतिरिक्त मदत मिळणार आहे. ही योजना राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक नवीन आशादायी पाऊल ठरणार आहे. तर बघा, ही जी योजना आहे ही योजना शिंदे आणि फडणवीस यांच्या सरकारच्या माध्यमातून ही योजना चालू करण्यात आलेली आहे. आता या योजनेअंतर्गत PM किसान योजनेचे जे लाभार्थी असणार आहे अशा शेतकऱ्यांना 2000 रुपयांची जी अतिरिक्त मदत इथे मिळणार आहे. आता केंद्र सरकारने 2019मध्ये PM किसान योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 18 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवली गेलेली आहे. या यशस्वी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी योजना सुरू करून राज्यातील शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक पाठबळ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर बघा, आपल्याला पहिले काय होतं की PM किसान योजनेचे जे 2000 रुपये आहे ते भेटतच होते, पण राज्य सरकारने काय केलं की शेतकऱ्यांना अतिरिक्त मदत म्हणून आणखीन त्यांनी नमो शेतकरी योजना ही सुरू केली. म्हणजे आता महिन्याला आपल्याला PM किसान योजनेचे 500 प्लस नमो शेतकरी योजनेचे 500 आपल्याला हा 1000 रुपयाचा जो हप्ता आहे तो भेटत आहे. या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करून आणणे आणि त्यांना शेती क्षेत्रात अधिक सक्षम करणे हा त्यांचा एक उद्देश आहे. आता नेमके यामध्ये लाभार्थी निवडीचे जे निकष आहे आणि जी प्रक्रिया कशी आहे ती समजून घेणेसुद्धा आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. कारण की काय होतं की कधी आपल्याला पैसेच भेटत नाही आणि त्याचे नेमके कारण काय तेच आपल्याला कळत नाही. बघा, नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही महत्त्वपूर्ण निकषांची इथे पूर्तता करणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लाभार्थी PM किसान योजनेचा लाभार्थी असणे आवश्यक आहे. बघा, जर आपल्याला नमो शेतकरी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण सगळ्यात पहिले PM किसान योजनेचा लाभ घेणे आवश्यक आहे. योजनेच्या लाभार्थी यादीत नाव समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांना 2000 रुपयांची रक्कम मिळते. तर बघा, जर तुमचं नाव PM किसान योजनेच्या यादीत असेल तर तुम्हाला ते 2000 रुपयांची ते रक्कम मिळणार आहे. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल, ज्यामुळे प्रक्रिया पारदर्शक आणि सुरक्षित होणार आहे. आता शेतकऱ्यांना आपले नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हे तपासण्यासाठी एक सोपी ऑनलाईन प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आपल्याला खालील पायऱ्या आपल्याला बघायच्या. बघा, आता तुमचं नाव नेमके नमो शेतकरी योजनेचे तुम्हाला पैसे भेटणार आहे का पुढचा हप्ता का भेटणार नाही, तर ते आपल्याला कसं चेक करायचं आहे ते सुद्धा आपण थोडक्यात इथे बघणार आहोत. बघा, सगळ्यात पहिले आपल्याला स्मार्टफोन असणे गरजेचे आहे. सर्वप्रथम आपल्याला काय करायचं की योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे. त्यानंतर नोंदणीकृत मोबाईल नंबर वापरून ऑनलाईन लॉग इन करायचे आहे. बघा, त्यानंतर आपल्याला काय करायचं की जो तुमचा मोबाईल नंबर तुम्ही बँक अकाउंटला दिलेला असेल तो तुम्हाला इथे प्रविष्ट करायचा आहे. 3. जर नोंदणी क्रमांक माहीत नसेल तर नोन युअर रजिस्ट्रेशन नंबर या पर्यायाचा वापर करून OTPद्वारे तो प्राप्त करता येईल. तर बघा, जर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर माहीत नसेल तर तुम्हाला काय करायचं की तिथे एक ऑप्शन येईल नोन युअर रजिस्ट्रेशन नंबर, या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आणि तुम्हाला त्या मोबाईल नंबर एक OTP येईल. तो OTP तुम्हाला तिथे टाकायचा आहे. त्यानंतर आवश्यक माहिती भरल्यानंतर गेट डाटा बटनावर इथे क्लिक करायचं. बघा, जेव्हा तुम्ही सर्व OTP टाकसाल, तुमचा मोबाईल नंबर टाकसाल, तुम्ही सर्व प्रक्रिया केल्यानंतर तिथे खाली एक ऑप्शन गेट डाटाचं त्या बटनावर आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर लाभार्थी यादीत नाव असल्यास ते दिसेल, तसेच गावातील इतर लाभार्थ्यांची माहिती देखील मिळेल. बघा, त्यानंतर काय होणार आहे, तुम्ही गेट डाटावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं तर नाव दिसणारच आहे, पण त्यासोबतच तुमच्या गावातले किती शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत ते सुद्धा तुम्हाला इथे क्लिअरली स्पष्टपणे इथे दिसणार आहे. त्यानंतर नमो शेतकरी योजना राज्यातील शेतकरी समुदायासाठी अनेक महत्त्वपूर्ण
फायदे घेऊन येत आहे. तर बघा इथे आर्थिक सहाय्य भेटते आपल्याला. या योजनेमुळे शेतकऱ्यांना 2,000 रुपयांचे अतिरिक्त आर्थिक सहाय्य मिळणार आहे, जे त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी ते मदत करणार आहे. त्यानंतर दुहेरी लाभ म्हणजे काय होणार आहे की PM किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचाही लाभ मिळणार असल्याने त्यांचा उत्पन्नात वाढ होणार आहे. बघा जर आपल्याला PM किसान योजनेचे 500 आणि नमो शेतकरी योजनेचे 500 म्हणजे असे आपल्याला 1,000 रुपये आता महिना चालू आहे. म्हणजे यामध्ये काय होणार आहे की शेतकऱ्यांना ते आर्थिक मदत त्यांना मिळणार आहे. त्यांच्या उत्पन्नात देखील ते वाढ होणार आहे. त्यानंतर आर्थिक सक्षमीकरण या योजनेमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक संकट काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. बघा या योजनेमुळे काय होणार आहे की जे शेतकऱ्यांवर संकट येते त्या संकटसुद्धा इथे काही प्रमाणात इथे कमी होणार आहे. त्यांना त्याची मदत होणार आहे पैशाची. डिजिटल सक्षमीकरण बघा ऑनलाईन प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना डिजिटल माध्यमांचा वापर करण्याची ते प्रोत्साहन मिळते. बघा ऑनलाईन प्रक्रियेमुळे काय होतं की शेतकऱ्यांना ते डिजिटल माध्यमाशी जुळता येते आणि त्यांना या प्रक्रियेमुळे काय होतं की त्यांना वापर तो होतोच पण त्यांना प्रोत्साहनसुद्धा मिळते. आता राहिला प्रश्न आपल्याला नमो शेतकरी योजनेचा जो पुढील हप्ता आहे तो आपल्याला कधी भेटणार आहे. बघा आता काय झालेलं आहे की मागच्याच महिन्यात केंद्रीय जे कृषी मंत्री आहे आपले त्यांनी इथे सांगितलं आहे की जो आपला PM किसान योजनेचा जो पुढचा हप्ता आहे 19वा हप्ता तो आपल्याला 29 फेब्रुवारीला इथे भेटणार आहे. पण आता आपल्याला असा प्रश्न येतो की आपल्याला मोदींचे जे पैसे भेटणारच आहेत पण आपल्याला जे राज्य सरकारने ते आपल्याला जी सुरू केली ती स्कीम नमो शेतकरी योजना या योजनेचा जो हप्ता आहे तो आपल्याला कधी भेटेल. तर तो हप्तासुद्धा आपण मागील सर्व जे हप्ते बघितले असेल तर काय झालेलं आहे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि PM किसान योजनेचा हप्ता हे दोन्ही हप्ते आपल्याला एक सोबतच भेटलेला आहे. मागचा हा 18वा हप्ता आपल्याला अकोला त्यांनी टाकलेला होता. तर काय झालेलं होतं की आपल्याला दोन्ही पैसे ते सोबत आले होते. तर काय होऊ शकतं की जो आपला पुढचा हप्ता आहे तो पुढचा हप्ता आपल्याला PM किसान योजनेसोबतच भेटू शकतो आणि दोन्ही हप्ते आपल्याला सोबतच भेटू शकते असं आपण मागच्या याच्यावर सांगू शकतो. अजून कोणतेही ऑफिशियली त्यांनी सांगितले नाही की तुम्हाला या योजनेचा हप्ता जो नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो या तारखेला भेटेल. पण मागून आपण जर मागील सर्व हप्ते बघितले तर आपल्याला PM किसान योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता हे दोन्ही हप्ते आपल्याला सोबतच आलेले आहे. तर यावेळेससुद्धा तसंच होऊ शकतं. आपल्याला दोन्ही हप्ते 29 फेब्रुवारीला आपल्या खात्यामध्ये जमा होऊ शकते. तर तुम्हाला काय वाटतं दोन्ही हप्ते आपल्याला सोबत जमा होईल का? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. जेणेकरून जर त्यांना माहीत नसेल की आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतो का नाही तर ते त्यांनासुद्धा कळेल. तर चला आता भेटूया का पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. धन्यवाद. टेक केअर. ऑल द बेस्ट.